पंचायत राज आपण शिकतोय. पंचायत राज म्हणजे काय, सर्वात पहिले तुमच्या मनामध्ये हा प्रश्न असेल. तर पंचायत राज हे म्हणजे काय, ग्रामीण स्वराज्य संस्था. ग्रामीण स्वराज्य संस्था. आता हेही समजलं नाही आपल्याला, ग्रामीण स्वराज्य संस्था हे माहिती नाही. त्यानंतर तुम्हाला हे तरी माहित असेल, केंद्र सरकार प्लस राज्य सरकार, बरोबर. हे तर माहित असेल. केंद्र सरकार काय करतं, पूर्ण भारतभर आपले रूल्स रेग्युलेशन बनवतं. पूर्ण भारतभर की भारताचं प्रशासन कसं चालावं यासाठी केंद्र सरकार रूल्स अँड रेग्युलेशन तयार करतं. आपलं राज्य आहे महाराष्ट्र, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता. महाराष्ट्रामध्ये राहता ना, तर महाराष्ट्राचं प्रशासन कसं चालावं यासाठी राज्य सरकार काय बनवते, किंवा जे राज्याचं विधिमंडळ हे काय बनवते, कायदा बनवते. मग असंच या ग्रामीण भागाचं हे स्थानिक स्वराज्य संस्थाचं रूल्स रेग्युलेशन चालावं यासाठी एक तिसरं मंडळ तयार केलेलं आहे, ज्याला आपण पंचायत राज म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो, पंचायत राज. या पंचायत राजला पुन्हा 3 भागामध्ये डिवाइड केलं जातं. जसं जिल्हा परिषद, तुम्ही ऐकलं असेल जिल्हा परिषद कधीमध्ये. त्यानंतर पंचायत समिती, आणि त्यानंतर ग्राम पंचायत. आता हे बघा, कुठलं झालं, केंद्राचं झालं, राज्याचं झालं, आणि हे ग्रामीण भागाचं झालं. मग शहरी भागाचं राहिलं. तर शहरी भागासाठी आपल्याकडे काय, म्युन्सिपालिटी. म्युन्सिपालिटी. मग म्युन्सिपालिटी मध्ये काय येतं, जसं परभणी आहे ना, महानगरपालिका आहे ना, परभणी महानगरपालिका. तर येईल पहिले महानगरपालिका सर्वात टॉपला. त्याच्या खाली येतं नगर परिषद. नगर परिषद. आणि त्याच्या खाली येतं नगर पंचायत. म्हणजे हा काय असतो, शहरी भाग असतो. शहरी भाग म्हणून याला म्हटलं जातं अर्बन सेल्फ गव्हर्नमेंट. सेल्फ गव्हर्नमेंट, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था. आणि याला काय म्हटलं जातं, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. इथपर्यंत समजलं. प्रश्न कसा येतो आपल्या एक्झाम मध्ये, पंचायत राजमध्ये कोणत्या कोणत्या बॉडीज येतात, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. अर्बन मध्ये आपल्या शहरी भागांमध्ये महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत. आता जर तुम्ही बघितलं असेल, केंद्र सरकार ही महानगरपालिका परभणीची कशी चालावी यासाठी रूल्स रेग्युलेशन नाही बनवणार. यासाठी कोण बनवणार, राज्य सरकार. आणि राज्य सरकार महानगरपालिकेला अधिकार देईल आणि म्हणेल तुम्ही तुमच्या हिशोबाने जसं करायचंय तुम्ही मॅनेज करा. इथपर्यंत समजलं. मग आता हे जे पंचायत राज आहे संविधानाच्या कोणत्या कलम मध्ये आहे, तर गांधीजींनी त्यांचं एक स्वप्न ठेवलेलं होतं की भारत देशामध्ये जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन होईल ती रामराज्य सारखी असायला पाहिजे. आता रामराज्य म्हणजे काय, हा शब्द विनोबा भावे यांनी दिलेला. रामराज्य म्हणजे काय, की जिथे प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाला, प्रत्येक व्यक्तीच्या डिसिजनला काय होईल, मान्यता दिली जाईल. जसं आपल्या घरी आपले आई वडील आपल्याला तेवढं काही विचारत नाही, जोपर्यंत आपल्याला पोस्ट भेटत नाही तोपर्यंत त्यांच्या हिशोबाने सगळं होतं, बरोबर. पण जेव्हा पोस्ट मिळेल, मग घरी काहीही करायचं असेल तर तुम्हाला एकदा विचारलं जाईल, अरे असं करू का, अगं तसं करू का. तोपर्यंत नाहीये. रामराज्यामध्ये काय असतं, प्रत्येक व्यक्तीच्या डिसिजनला काय असते, व्हॅल्यू असते. प्रत्येक व्यक्तीच्या डिसिजनला काय असणार आहे, व्हॅल्यू असणार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या डिसिजनला व्हॅल्यू असेल. म्हणजेच काय, गांधीजी म्हणते आपल्या देशामध्ये जी लोकशाही आहे ही कशी चालायला पाहिजे, बॉटम टू टॉप. म्हणजे या तळागाळातल्या लोकांना डिसिजन मेकिंगचा काय पाहिजे, अधिकार पाहिजे. हे जेव्हा लोक आपल्या भारत देशाच्या लोकशाहीमध्ये आपलं मत सांगेल, तेव्हा जाऊन तिथे कशाची स्थापना होईल, रामराज्याची स्थापना होईल. म्हणजे विलेज पंचायत एस्टॅब्लिश होईल. मग आता विलेज पंचायत एस्टॅब्लिश करायची आहे, तर हे जर समजायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी समजणं गरजेचं आहे. एक म्हणजे डायरेक्ट डेमोक्रेसी, डीडी, डायरेक्ट डेमोक्रेसी. त्याला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष लोकशाही. काय म्हणतो आपण, प्रत्यक्ष लोकशाही. आणि दुसरा शब्द येतो विकेंद्रीकरण. विकेंद्रीकरण. आता तुम्हाला काय माहिती आहे याच्याबद्दल, प्रत्यक्ष लोकशाही आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय, सांगा मला. काय माहिती तुम्हाला, प्रत्यक्ष लोकशाही आणि विकेंद्रीकरण मध्ये काहीतरी माहिती असेल, काहीतरी.
विकेंद्रीकरण. मी याला डी म्हणतो आणि याला सुद्धा डी. म्हणजे पंचायत राज जर शिकायचं असेल आपल्याला, हे जर D2 समजले तर आपल्याला सगळंच समजतं. सगळंच. प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय असेल, काही माहिती तुम्हाला? नाही. जिथे प्रत्येक व्यक्तीच्या मतांना, प्रत्येक व्यक्तीच्या विचारांना काय असेल, व्हॅल्यू असेल, ते म्हणजे प्रत्यक्ष लोकशाही. आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय, जिथे केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या अधिकारांमध्ये, समजा आता इथे महाराष्ट्र आहे, इथे UP आहे, इथे MP आहे, तर केंद्र सरकार आपल्या जवळचे जे अधिकार आहे हे कोणाला देतील, राज्य सरकारला देतील आणि म्हणतील तुम्ही तुमच्या हिशोबाने काय करा, डेव्हलप व्हा. म्हणजेच ओव्हरऑल आपल्याला काय करायचे, भारताची डेव्हलपमेंट करायची. बरोबर. ओव्हरऑल काय करायची, आपल्याला डेव्हलपमेंट करायची. जसं तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही परभणीला जा, तुम्हाला महिन्याचे आम्ही 10-12 हजार रुपये पाठवतो, तुम्हाला जसा वाटते तुम्ही कसे क्लास करा, जसा वाटते तुम्ही तिथे प्रॅक्टिस करा, जसा वाटते तसा अभ्यास करा, आपल्याला काय पाहिजे, फक्त रिझल्ट पाहिजे. जेव्हा अप्पर बॉडी लोअर बॉडीला सांगते तुम्ही तुमच्या हिशोबाने काम करा, तेव्हा आपल्याला काय मिळतं, विकेंद्रीकरण. काय मिळतं, विकेंद्रीकरण. फक्त अल्टिमेट गोल काय, डेव्हलपमेंट पाहिजे. अल्टिमेट गोल काय, डेव्हलपमेंट पाहिजे, म्हणजेच विकेंद्रीकरण. केंद्र सरकार, राज्य सरकार काय करते, ग्रामपंचायतीला पैसे देते आणि म्हणते तुम्हाला तुमच्या हिशोबाने काम करा, आम्ही येणार नाही तिथे. म्हणून बघा आता ग्रामपंचायती थोडासा डिजिटल झालेल्या आहे. ग्रामपंचायती काय झाल्या, डिजिटल. तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये आता वायफाय लागलाय, पहिले वायफाय नव्हतं. बरोबर. आता क्लीन ड्रिंकिंग वॉटरच्या जे RO असतात ना, RO तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये सेट झाल्या. बघितलं का तुम्ही? नाही, तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये? अच्छा, येईल काही दिवसांमध्ये, चालू आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक पहिले येतो, आता ग्रामपंचायतीचं ऑफिस सुद्धा झालंय. आता ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा, ग्रामपंचायती सभा बसवल्या जातात. पहिले तर माहितच नव्हतं काय आहे म्हणून ते. तर हे काय आहे, हे आहे विकेंद्रीकरण. आणि प्रत्यक्ष लोकशाहीचं एक उदाहरण तुम्हाला देतो. ही म्हणजे नेमकं काय, आपल्या भारत देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही कुठे मध्ये बघितली जातं आणि कुठे मध्ये आपल्या भारत देशामध्ये अप्रत्यक्ष लोकशाही बघितली जातं. अप्रत्यक्ष लोकशाही तुम्हाला माहिती असेल असं मला वाटतं. अप्रत्यक्ष लोकशाही तुम्हाला माहिती असेल, माहिती आहे का? संसदीय शासन पद्धती म्हणजे आपण आपले प्रतिनिधी निवडतो आणि ते प्रतिनिधी तुमच्यासाठी काय बनवतात, रूल्स अँड रेग्युलेशन. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कोणाला निवडून दिलं, CM ला. बरोबर. आपण निवडून दिलं मंत्रिमंडळाला, आपण निवडून दिलं विधानसभेला, आणि मग ह्या विधानसभेमधून काही लोकांनी सरकार स्थापन केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काय बनवले, रूल्स अँड रेग्युलेशन. जसं या ताई लोकांना काय मिळतं, लाडकी बहीण योजना मिळवतं. मिळतं नाही मिळत? अच्छा ठीक आहे. तुम्हाला कोणती योजना मिळते? आपल्याला काही दिले नाही, यांनाच दिला. सगळं रिझर्वेशन यांनाच आहे, गाडीमध्ये रिझर्वेशन यांनाच आहे, आपल्याला काहीच नाही. बरोबर. आपण पोरके आहोत, हे सगळे आहे असं म्हणू आपण. मग तुम्ही विचार करा, हे आपण तर बनवले नाही, हे कोणी बनवलं, आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी बनवले. आपण निवडून दिलेला प्रतिनिधी. जेव्हा आपण निवडून दिलेले प्रतिनिधी तुमच्यासाठी काय बनवणार, रूल्स अँड रेग्युलेशन बनवणार, त्याला काय म्हणणार आपण, अप्रत्यक्ष लोकशाही. आणि जेव्हा आपणच स्वतः रूल्स अँड रेग्युलेशन बनवणार, त्याला काय म्हणणार आपण, प्रत्यक्ष लोकशाही. म्हणजे भारतामध्ये काय दिसतं, अप्रत्यक्ष लोकशाही बघायला मिळतं केंद्रामध्ये प्लस राज्यामध्ये. पण ग्रामीण स्वराज्य संस्थेमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, प्रत्यक्ष लोकशाही. ज्या ठिकाणी लोक काय घेतात, डिसिजन घेतात. लोक ग्रामसभेमध्ये बसतात आणि मग काय घेतात, डिसिजन घेतात. इथपर्यंत समजलं? थोडं स्पीड मध्ये होतं मला माहिती आहे, पण थोडंसं समजलं ना, जास्त नाही पाहिजे. हे तुम्हाला कन्सेप्ट आहे हे विचारणार नाही तुमच्या एक्झाम मध्ये, पण तुम्हाला आर्टिकल्स विचारेल, आर्टिकल पाठ करून द्यायचे आहे मला. पण एक बेसिक अंडरस्टँडिंग आली की प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, जिथे लोक डिसिजन घेतील. म्हणजे आता आपण क्लास आहोत, आपण बसलेलो आहे, समजा मी डिसिजन घेतला तर म्हणजे काय, अप्रत्यक्ष, तुम्ही नाही घेतला. पण जनता जेव्हा डिसिजन घेतील त्याला काय म्हणू आपण, प्रत्यक्ष लोकशाही. आणि ग्रामपंचायत म्हणजे काय, प्रत्यक्ष लोकशाहीचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आणि विकेंद्रीकरण म्हणजे काय, जेव्हा केंद्र सरकार राज्याला अधिकार देतील आणि राज्य सरकार ग्रामपंचायतीला अधिकार देतील, त्याला आपण काय म्हणतो, विकेंद्रीकरण. समजलं? हे दोन शब्द झाले की नेक्स्ट कन्सेप्ट येतं, आपल्याला समजून येतं. मग हे कधी ऍड केलं? हे ऍड केलं भारतीय संविधानामध्ये 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने. 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीने.
1992. 1992 ही आहे घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये 11वं परिशिष्ट ऍड केलं. सोबतच या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानामध्ये 12वं परिशिष्ट ऍड केलं. 12वं परिशिष्ट ऍड केलं. 11वं आणि 12वं. सोबतच या अमेंडमेंटनी भारतीय संविधानामध्ये 9व्या भागामध्ये पंचायत राज टाकलं आणि 9A भागामध्ये म्युनिसिपालिटी म्हणजे महानगरपालिका. यांना कलमा दिल्या. पहिल्या भागाला म्हणजे 9 भागाला कलमा दिल्या 243 ते 243 ओ पर्यंत. 243 ABCD अप टू ओ पर्यंत. आणि त्याच्यानंतरच्या कलम कशाला दिल्या? म्युनिसिपालिटीला म्हणजे 243 P2 243 AG किंवा ZG. AG किंवा ZG. ठीक आहे. या कलमा तुमच्या सिलेबस मध्ये आहे. या कलमावर तुम्हाला खूप सारे प्रश्न येतात. हे मी तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे आजचा जो मोठा होता आपला हे शिकण्याचा आहे. समजलं? आता तुम्ही बघा. हे तर झालं. मी तुम्हाला काल सांगितलं या स्थानिक स्वराज्य संस्थेचे किंवा ग्रामीण स्वराज्य संस्थेचे जे फादर आहे ते कोण आहे? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन. आणि याचे जे फादर आहे ते आहे लॉर्ड मेयो. म्हणजे शहरी विभागाचे जे जनक आहे किंवा फादर त्यांना काय म्हणतो? मेयो. याला आपण असे म्हणू शकतो अर्बन आणि याला आपण म्हणू शकतो रुरल म्हणजे ग्रामीण. हा झाला ग्रामीण आणि तो झाला शहरी. हे लिहून घ्या, तुमच्या बुकमध्ये काम येईल. पुढे जाऊन काम येईल तुम्हाला. 11वं परिशिष्ट 12वं परिशिष्ट लिहून घ्या ना, थोडंसं काम येईल तुमच्या. 9वा भाग 9A कलम नंबर 243 243 ओ लॉर्ड रिपन आणि लॉर्ड मेयो. अजून लिहून देऊ का थोडं? हा इथे लिहितो. महात्मा गांधी यांचे स्वप्न होते. महात्मा गांधीजींचं स्वप्न होतं. त्यानंतर जर विचारलं पंचायती राज हा शब्द कोणी दिला? जवाहरलाल नेहरू. पंचायत राज शब्द वर्ड कोणी दिला? जवाहरलाल नेहरू. याला विरोध कोणी केला? तर आपल्या देशामध्ये विरोध करणारे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आंबेडकर यांनी विरोध केला. पंचायत राजला म्हणा म्युनिसिपालिटीला म्हणा विरोध केला. झाला? 7-8 पॉइंट झाले. हे काम येईल तुम्हाला एक्झाम मध्ये. आता आपल्याला मेन मोटो काय आपला? या कलमा समजून घेणं की 243 पासून तर 243 AG पर्यंत काय काय दिलेलं आहे ते समजून घेऊ. झाला? झालं? आता कलम एका पेजला आपण 2 भागामध्ये डिवाइड करू. एका भागाला आपण नाव देऊ ग्रामीण आणि दुसऱ्या भागाला देऊ शहरी. बघा कलम 243 पासून सुरू होते. 43 243A 243B 243C. इथे येतं 243P. मी पहिले थोडस जसं आहे तसं लिहितो, मग थोडं चेंज करू आपण याच्यामध्ये. 243P नंतर काय ते सांगा मला. PQRS बरोबर असं येईल. काहीच करायचं नाही, फक्त हे पार्ट हे समजून घ्यायचं. हे ऑटोमॅटिक लागते, हे वाचायचं नाही तुम्हाला, हे ऑटोमॅटिक लागेल. ताई बघा
ग्रामीण मध्ये काय लिहायचा 243 ए बी सी अप टू कुठपर्यंत असतील या कुठपर्यंत असतील ओ पर्यंत 243 सी डी 243 ई एफ 243 जी तिकडे काय संपलं होतं आपलं यस क्यू यस नंतर काय पी क्यू आर एस टी टी यू व्ही डब्ल्यू डब्ल्यू एक्स वाय झेड आणि इकडे काय झालं होतं आपलं इथे खाली होतं विसरलो मी जी एच आय जे के आता बघा इथे झेड संपलं आणि आपल्याला कलम अजून दाखवायचे आहे तर आपल्याला काही सेपरेट लिहावं लागेल ना वेगळं नाव लिहावं लागेल म्हणून मी इथे लिहितो 243 झेड ए किंवा डबल ए काही लिहिलं तरी चालेल एक तर झेड ए लिहा किंवा डबल ए लिहा ठीक आहे ते झालं इथे जर कलमा बघितल्या तर अजून कलमा आपल्याला बघायला मिळतं के नंतर काय येतं के एल एल एम के एल एम एन 243 इथपर्यंत कलमा आहे आपल्या पंचायत राज मध्ये ठीक आहे ए पासून सॉरी 243 पासून तर 243 ओ पर्यंत इतक्या कलमा आहे आणि सेम कलमा आपल्याला कुठे बघायला मिळतं महानगरपालिकेमध्ये आता इथे झेड ए संपली इथे काय असेल 243 झेड बी किंवा ए बी त्याच्या खाली 243 झेड सी किंवा ए सी त्याच्या खाली मग काय येईल 243 झेड डी और ए डी त्याच्या खाली 243 झेड ई ए बरोबर अजून दोन एक्स्ट्रा कलमा आहेत त्या पुढच्या पेजवर समजेल तुम्हाला ई नंतर काय ते 243 झेड एफ आणि 243 झेड जी बरोबर आहे ना ए बी सी डी ई एफ जी इतक्या कलमा आहे इतक्या कलमा तुम्हाला मी आता 15-20 मिनिटांमध्ये समजून देणार आहे समजून जाईल पाठ वाजून जाईल सरळ काय केलं आपण फक्त कलमांना आपण या टेबलमध्ये टाकलं बघा एक आहे ग्रामीण भाग आणि दुसरा आहे शहरी भाग या बाजूला कलम नंबर 43 243 ए बी सी डी अप टू कुठपर्यंत ओ पर्यंत अप टू कुठपर्यंत ओ पर्यंत 243 पासून ओ पर्यंत याच्या एक्झॅक्टली समोर आपल्याला काय लिहिली आपण पी क्यू आर एस टी यू व्ही एक्स वाय झेड बरोबर झेड पर्यंत लिहिलं आणि त्याच्यानंतर आपल्याला काही कलमा एक्स्ट्रा दाखवायच्या होत्या म्हणून आपण झेड ए किंवा डबल ए लिहिलं एवढं तर समजलं ठीक आता बघा आता हे ग्रामीण भागामध्ये आहे तर या 243 मध्ये काय सांगितलंय पंचायती राजची व्याख्या काय दिलाय पंचायत राजची व्याख्या कशाची व्याख्या आहे पंचायत राजची व्याख्या म्हणजे ग्रामीण भागामध्ये कोणत्या कोणत्या संस्था येतात ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद या सर्वांची व्याख्या कुठे दिली असेल कलम नंबर 243 आता मला तुम्ही सांगा या शहरी भागामध्ये जी कलम नंबर 243 पी आहे याच्यामध्ये काय दिलं असेल व्याख्या कोणाची व्याख्या असेल शहरी भागाची शहरी भागामध्ये काय काय येतात महानगरपालिका नगर परिषद नगर पंचायत म्हणजे काय 243 मध्ये पंचायत राज म्हणजे काय सांगितलेलं आहे आणि त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट शहरी भागामधली कोणती कलम आहे पी आणि या पी मध्ये काय सांगितलेलं आहे की शहरी भागामध्ये ज्या ज्या संस्था येईल त्यांची व्याख्या दिलेली आहे काय दिली आहे व्याख्या दिलेली आहे आता समजलं पहिली कलम 243 मध्ये पंचायत राजची व्याख्या पंचायती राज मध्ये काय काय येतं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद
शहरी भागांमध्ये महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत याची व्याख्या. आता आलो इथे 243. या ग्रामपंचायतीमध्ये ना एक ग्रामसभा असतं. काय असतं? ग्रामसभा. आणि ही अत्यंत महत्वाची बॉडी आहे आपल्या पंचायती राज मधली. कुठली महत्वाची बॉडी आहे? पंचायती राज मधली. आता तुम्हाला माहित आहे का ग्रामसभा म्हणजे काय? ग्रामसभा म्हणजे माहिती तुम्हाला? 18 वर्षा पहिले, म्हणजे 18 वर्षापेक्षा जास्त लोक, बरोबर, ज्यांच्याकडे काय मतदान कार्ड आहे. काय आहे? मतदान कार्ड आहे. असे सगळे लोक मिळून काय तयार करतात? ग्रामसभा. म्हणजे कलम नंबर 243A मध्ये कशाची व्याख्या दिलेली आहे? ग्रामसभाची. ग्रामसभा म्हणजे काय? गावातील सर्व लोक जे 18+ आहे आणि ज्यांच्याकडे काय मतदान कार्ड आहे, जे आपल्या ग्रामसभेमध्ये काय घेऊ शकतात? पार्टिसिपेट करू शकतात, डिसिजन मेकिंग करू शकतात. हे समजलं ग्रामसभा कुठे? कलम नंबर 243C. आता मला सांगा, शहरांमध्ये खरंच ग्रामसभा असेल का? नाही, शहरांमध्ये ग्रामसभा नसतं. शहरांमध्ये प्रभाग समिती असतं. काय असतं? प्रभाग समिती. मग आता या कलमा जर आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहे तर एक चेंज आपल्याला इथे करायचा आहे. फक्त एकच चेंज, हा यस इथून काढायचा आहे आणि यस इथे लावायचा, बस. बाकी जसंच्या तसं, बाकी जसंच्या तसं. हा यस इथून काढला आणि वरती टाकला, बाकी सेम जसं तसं. यस इथून काढला खालून आणि वरती टाकला. कारण जसं इथे 243A मध्ये ग्रामसभा आहे, तर यस मध्ये सांगितलेलं आहे प्रभाग समिती. याला तुम्ही कधी मध्ये ऐकलं असेल, वार्ड कमिटी, वार्ड समिती. तुम्ही असं ऐकलं असेल ना, वार्ड मेंबर हा आहे, तो आहे. तर इथे काय दिलंय? वार्ड समिती म्हणजे प्रभाग समिती. काय केलं आपण? इथली कलम वरती नेली, बाकी जसंच्या तसं. आता या कलमांमध्ये जे लागेल सेम या ठिकाणी लागेल, सेम. बघा, पुन्हा एकदा रिवाइज करू. 243 मध्ये पंचायत राजची व्याख्या झाली ग्रामीण भागातली. इकडे शहरी भागातली व्याख्या झाली, नगरपंचायत, ग्रामपंचायत, महानगरपालिका. सॉरी, नगरपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका. इथे आलो डेफिनेशन ऑफ ग्रामसभा. ग्रामपंचायतीमध्ये एक लोअर बॉडी आहे, महत्वाची बॉडी आहे ग्रामसभा. शहरी भागामध्ये महत्वाची बॉडी कोणती आहे? प्रभाग समिती. आता इथे बघू, बी फॉर बॉडी. आपलं शरीर 3 भागामध्ये डिवाइड केलंय, अप्पर, मिडल आणि लोअर. एवढं तर मानता, बरोबर? असंच या ग्रामपंचायतीला 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. किती भागामध्ये डिवाइड केलेला आहे? 3 भागामध्ये. पहिला भाग येतो, टॉपचा भाग येतो जिल्हा परिषद. कोणता भाग येतो? जिल्हा परिषद. आणि हा कुठे असतो? डिस्ट्रिक्ट लेवलवर. दुसरा भाग येतो पंचायत समिती, ज्याला आपण तालुका पंचायत म्हणतो, मंडल पंचायत म्हणतो. ते कुठे येतं? तालुका लेवलवर. तिसरा भाग येतो ग्राम पंचायत आणि हा येतो गाव पातळीवर, विलेज पातळीवर. म्हणजे पंचायत राज किती भागामध्ये डिवाइड झालाय? 3 भागांमध्ये. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. जिल्ह्याच्या लेवलवर जिल्हा परिषद, तालुका लेवलवर पंचायत समिती आणि गाव लेवलवर ग्रामपंचायत. सेम. आता तुम्ही मला सांगा, क्यू मध्ये काय दिलं असेल? क्यू मध्ये महानगरपालिकेचं डिव्हिजन, महानगरपालिकेची बॉडी. किती भागामध्ये? 3 भागामध्ये. महानगरपालिका, पालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत. आता मला सांगा, जर तुम्हाला प्रश्न विचारला कलम नंबर 243Q मध्ये, 243Q मध्ये काय दिलंय, तुम्ही सांगू शकणार की नाही? काय दिलंय? बॉडी दिली आहे. कोणाची? शहरी भागाची, नगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत. समजलं इथपर्यंत? आता सी फॉर कंपोजिशन. कंपोजिशन म्हणजे रचना. काय? रचना. म्हणजे आता ह्या वरती 3 जर बॉडी डिफाईन केलेले आहे, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, यांची निवडणूक कशा पद्धतीने व्हायला पाहिजे? एका प्रभागामधून किती लोक निवडून यायला पाहिजे? बरोबर?
एका टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सी मधून किती लोक निवडून यायला पाहिजे याची रचना दिली आहे 243 मध्ये. कुठे की ग्रामपंचायतीमध्ये किती लोक असायला पाहिजे, जसं आपण ग्रामपंचायतीमध्ये म्हणतो 7 ते 17 लोक असायला पाहिजे असं आपण म्हणतो. ठीक आहे. या पंचायत समितीमध्ये असं म्हणतो आपण की मिनिमम 4 आणि मॅक्झिमम या जिल्हा परिषदेच्या सदस्य संख्येवर डिपेंड असतं. आणि जिल्हा परिषदेमध्ये सदस्य आहेत 50 ते 75. तर हे सदस्य कशा पद्धतीने निवडायचे हे कुठे दिलंय 243C मध्ये. आता महानगरपालिकेमध्ये सदस्य निवडायचे असेल ते कुठे लिहिलं असेल आर मध्ये. आपण हेच बघतोय, हे ऑटोमॅटिक लागतंय बघा. डेफिनेशन ऑफ पंचायत राज हे ग्रामीण भागामध्ये, हे शहरी भागामध्ये. इथे डेफिनेशन येईल, व्याख्या येईल. इथे काय ग्रामसभा, शहरी ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा असेल, शहरी भागामध्ये काय असेल प्रभाग समिती. इकडे बघतो आपण बॉडी कोणाची आहे ग्रामीण भागाची, इकडे कोणाची बॉडी असेल शहरी भागाची. इथे कोणाची रचना आहे तर या 3 बॉडींची रचना करायची आहे. तर या आर मध्ये कोणाची रचना करायची असेल या 3 बॉडींची. समजलं का, हो की नाही, पक्का की थोडं जास्त झालं. अच्छा काहीच नाही आहे. आपल्याला काय करायचं, एका पेजला 2 भागामध्ये डिवाइड केलं. पहिलं काय केलं आपण ग्रामीण भाग, दुसरं काय केलं इकडे शहरी भाग. ग्रामीण भागामध्ये 243 आपण अशा स्टेप बाय स्टेप कलमा लिहिल्या. 243च्या एक्झॅक्टली समोर कोणती लिहिली 243P. कारण हे असं आपण का लिहिलं, कारण एक लक्षात ठेवलं तर हे दुसरं ऑटोमॅटिक लक्षात राहतं म्हणून. आता 243 मध्ये ग्रामीण भागामध्ये पंचायत राज असतो, त्याची व्याख्या दिली आहे पहिलं. याच्या एक्झॅक्टली अपोजिट 243P आहे, इथे कोणाची व्याख्या असेल शहरी भागाची. आता समजलं. इकडं दुसऱ्या कलमवर 243 ग्रामीण भागातली सर्वात इम्पॉर्टंट बॉडी म्हणजे ग्रामसभा, त्याची व्याख्या दिली आहे. म्हणजे ग्रामसभा म्हणजे नेमकं काय, ग्रामसभा म्हणजे काय, जर तुम्ही 18+ असाल आणि तुमचं नाव गावाच्या मतदार यादीमध्ये असेल तर तुम्ही सगळे मिळून काय तयार करतात ग्रामसभा. याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोणती कलम आहे 243. आता शहरी भागांमध्ये ग्रामसभा नसेल मग तिथे काय असेल प्रभाग समिती. म्हणून प्रभाग समितीची व्याख्या कुठे दिली आहे 243 मध्ये. आता तुम्ही यस का घेतलं, कारण मग आपल्या या कलमा एकत्र आल्या नसत्या, याच्या एक्झॅक्टली अपोजिट या मिळाल्या नसत्या, म्हणून इथून यस काढला आपण वरती टाकला, बाकी जसंच्या तसं लिहिलं. बी फॉर बॉडी आपलं जे शरीर आहे 3 भागामध्ये, असंच ग्रामपंचायत 3 भागामध्ये डिवाइड केली. सेम बी फॉर बॉडी कोणाची बॉडी शहरी भागाची बॉडी, शहरी भागाची बॉडी महानगरपालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत. नंतर सी 243C, सी फॉर कंपोजिशन म्हणजेच ग्रामपंचायतीची रचना. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्यामध्ये सदस्य कसे असतात याची रचना इथे आहे. तर यामध्ये असलेले लोकांची रचना कुठे केली असेल 243R मध्ये. समजलं. एकदा रिवाइज करा, एवढं मी तुम्हाला शिकवतो, एकदा तुम्ही रिवाइज करा, पाठ होऊन जाईल. नेक्स्ट आता बघा, डी फॉर डॉक्टर, DR असं लिहितो आपण. डी फॉर डॉक्टर माहिती आहे तुम्हाला, अल्फाबेट तुम्ही शिकला असेल. हा डी फॉर डॉक्टर. आता डी फॉर डॉक्टर आलं तर या आर वरून रिझर्वेशन म्हणजे काय, रिझर्वेशन तर माहिती असेल तुम्हाला. रिझर्वेशन म्हणजे काय आरक्षण. आता मराठा आरक्षण चालू आहे बरोबर, चालू आहे ना आरक्षण. रिझर्वेशन म्हणजे काय, कलम नंबर 243D मध्ये काय दिलाय आरक्षण. महिलांना किती आरक्षण आहे, ओबीसीला किती आरक्षण आहे, SC ST ला किती आरक्षण आहे, किती आरक्षण आहे महिलांना 50%. किती आरक्षण आहे 50%. म्हणजे ग्रामीण स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण आहे तर कोणत्या कलमनुसार दिलं असेल 243D नुसार. ओबीसीला 27% आरक्षण आहे तर कोणत्या कलमनुसार दिलं असेल कलम नंबर 243D नुसार. SC ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळतं तर कोणत्या नंबर कलमनुसार दिलं असेल 243D. एक्झॅक्टली अपोजिट कोणती कलम आहे 243T. आता तुम्ही सांगा टी मध्ये काय असेल आरक्षण. कोणत्या भागामध्ये शहरी भागांमध्ये. शहरी भागांमध्ये म्हणजे महानगरपालिका, नगर परिषद, नगर पंचायत इथे महिलांना आरक्षण दिलंय तर कलम नंबर 243T नुसार. बघा आपण हेच बघणार आहे, ते ऑटोमॅटिक लागणार आहे. इथे काय असेल आरक्षण, पण हे आरक्षण कोणासाठी आहे शहरी भागासाठी. महिलांना 50% आरक्षण, SC ST ला लोकसंख्येच्या प्रमाणात, ओबीसीला 27% आरक्षण. हे कलम नंबर 243T मध्ये. इथपर्यंत समजलं पक्का.
थोडस मागे येऊ. बघा इथे बी वरून बॉडी केला आपण, इथे सी वरून कंपोजिशन म्हणजे रचना केली. आता बघा इथे डी वरून डॉक्टर केलं, पण आपण डी वापरला का नाही, आपण काय वापरला आर, म्हणून या डी ला घुसाडा आला. राग येतो ना आपल्याला कधी मध्ये, म्हणून तो काय म्हणते मला दोनदा इम्प्लिमेंट व्हायचा, म्हणून दोनदा डी ला आपण खाली आणलं. पहिला डी म्हणते ड्युरेशन, म्हणजे ग्रामपंचायतीचा कालावधी किती वर्षाचा असतो, 5 वर्षाचा. म्हणजे ग्रामपंचायतीचा कालावधी कुठे दिला असेल, 243 ई मध्ये, 243 ई मध्ये. आता तुम्ही मला सांगा महानगरपालिकेचा कालावधी कोणत्या कलम मध्ये दिला असेल, 243 यू मध्ये. इथे काय लिहिलं आपण, 243 सी मध्ये कालावधी ड्युरेशन किती वर्ष, 5 वर्ष. ज्या दिवशीपासून ग्रामपंचायतीची निवड झाली आणि पहिली बैठक, तर 5 वर्ष कोणाचा कालावधी असेल, ग्रामपंचायतीचा. एक्झॅक्टली अपोजिट कोणती कलम आहे, यू. यू मध्ये काय दिला असेल, शहरी भागाचा कालावधी पहिल्या बैठकीपासून तर 5 वर्ष. आता चाललं डोक्यामध्ये काय, इथे आलो डी. डी म्हणजे हा जो डी आहे डिस्क्वालिफिकेशन, म्हणजे काय, अपात्रता. अपात्रता. ग्रामपंचायतीचे लोकांकडे कोणती अपात्रता आहे, जसं पहिली अपात्रता, तुमचं वय किती पाहिजे ग्रामपंचायतीमध्ये, 21 वर्ष. जर तुम्ही 21च्या खाली असाल तुम्ही काय अपात्र आहे, तुमचं गावाच्या यादीमध्ये मतदार यादीमध्ये नाव नाही, तुम्ही काय अपात्र आहे, म्हणजे डिस्क्वालिफिकेशन. कोणती कलम आहे, 243 एफ. आता इथे सांगा इथे काय असेल, व्ही मध्ये काय असेल, अपात्रता. हे कुठल्या भागाची असं अपात्रता असेल, शहरी भागाची. तेच तुमचं नाव त्या मतदार यादीमध्ये असायला पाहिजे, दुसरं 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा करताना म्हणून थोडस जड चाललाय, 1-2दा जर प्रॅक्टिस कराल ना, हे जर जमले का ते ऑटोमॅटिक जमून जाते. आता जी, जी माने जिनियस. पार्लेजी खाल्लाय कधी, पार्लेजी. तू ज्युनियर जी नावाची सिरियल होती, बघितली का तुम्ही, ज्युनियर जी नावाची, आपला महाराष्ट्राचा किंवा भारताचा सुपरमॅन. ज्युनियर जी नावाची सिरियल नाही बघितली, नाही. पिक्चर बघता तुम्ही, सुपरमॅन, बॅटमॅन. त्याच्यामध्ये एक म्हण आहे, एक थॉट आहे, ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटी. जो जिनियस असला त्याच्याकडे काहीतरी पॉवर्स असतात, बरोबर, मान्य करता एवढे. जी माने जिनियस म्हणजे काय, पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी, अधिकार आणि जबाबदारी. ग्रेट पॉवर कम्स विथ ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे जो जिनियस असेल त्याच्याकडे काही पॉवर आणि रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर या 243 जी मध्ये ग्रामपंचायतीकडे टोटल 29 विषय दिले आहे. किती, 29 विषय दिले आहे. किती विषय आहे, 29 विषय. या 29 विषयांवर कायदा बनवण्याचा अधिकार, रूल्स रेग्युलेशन बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे, 243 जी. याच्या एक्झॅक्टली अपोजिट कोणती आहे, मग इथे काय दिलं असेल तुम्ही सांगा मला, पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे अधिकार आणि जबाबदारी. आणि याला विषय दिले आहे 18. याला विषय किती दिलेला आहे, 18. 29 आणि तिकडे किती आहे, 18. याच्यावर अनेक प्रश्न विचारले जातात की ग्रामपंचायतीला कोणत्या कलमानुसार अधिकार वाटून दिलेले आहे. तर कलम नंबर 243 डी. किती विषय आहे, 29. इकडे किती विषय आहे, 18. आणि इथं ही कलम कोणती आहे, डब्ल्यू. बघा हीच करतोय, हे ऑटोमॅटिक लागत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे 18 विषय आणि हे 29 विषय कुठून आले, तर हे विषय आले इथून, हा इथून, या अमेंडमेंट मधून. 73व्या घटना दुरुस्तीने स्थानिक स्वराज्य संस्थेला 29 विषय दिले आणि 74व्या घटना दुरुस्तीने अर्बन सेल्फ गव्हर्नमेंटला किती विषय दिले, 18. समजलं कुठून आलं, या अमेंडमेंट मधून. 73व्या अमेंडमेंट मधून 29 विषय आणि 74व्या अमेंडमेंट मधून 18 विषय. जी माने जिनियस, जिनियस आहे म्हणून त्याच्याकडे काही एक्स्ट्रा पॉवर्स आहे.
म्हणून त्याला अधिकार मिळाले 29 विषयासंबंधी, इकडे 18 विषयासंबंधी. तुम्हाला कृष्ण माहित आहे? कृष्ण तर माहित असेल, महाभारत पक्का माहित आहे ना? हा, कृष्ण असा व्यक्तिमत्व होता की लहानपणी तो सगळ्या आईंना आवडला. आई माहित आहे ना, आपली आई जशी, त्या यादव काळातील किंवा कुळातील सगळ्या महिलांना आवडायचा, आई लोकांना. मोठा झाला, कोणाला आवडायला लागला? मुलींना आवडायला लागला, बरोबर. आपण नाही आवडत, पण कृष्ण आवडायचा ना मुलींना. आपण नाही आवडत कोणाला, पण कृष्ण तर आवडायचा. आणि जसा तो म्हातारा झाला तेव्हा पुन्हा तो आई लोकांना पुन्हा आवडायला लागला. जसा कृष्ण म्हातारा झाला तर आई लोकांना पुन्हा आवडायला लागला. म्हणजे व्यक्तिमत्व बनायचं तर कोणासारखं? कृष्णासारखं. इथे तुम्हाला कृष्ण लक्षात घ्या, जी मध्ये कृष्ण लक्षात घ्या, आणि यच मध्ये त्याचा भाऊ. बलरामकडे काही पॉवर असणार की नाही? जसं जी कडे, कृष्णाकडे काही पॉवर आहे, तर म्हणजे बलरामकडे काही पॉवर असतील. तर यच मध्ये दिलाय कर लावण्याचा अधिकार, पॉवर टू इम्पोज टॅक्सेस. पॉवर टू इम्पोज टॅक्सेस. तुम्हाला माहित आहे का, महानगरपालिका तुमच्यावर कर आकारू शकते. एंटरटेनमेंट टॅक्स. जसं तुम्हाला गाडी पार्किंग करायची एखाद्या ठिकाणी महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, तर महानगरपालिका तुमच्यावर टॅक्स लावू शकते की बाबा इथे गाडी ठेवली, त्याच्यातून आम्हाला टॅक्स कलेक्ट करायचा. तुम्ही पुण्याला नसेल आलोय. जसं तुम्हाला सांगतो, इथे एखादी मूवी थिएटर आहे का? आहे? मूवी बघायला जाता तुम्ही? एकटे जाता का तिच्यासोबत जाता? मित्रासोबत जाता? मूवी बघायला नाही गेले? नाही जात, ठीक आहे. जेव्हा मूवी बघायला गेलं तर कधी मध्ये तुमचं महानगरपालिका सुद्धा ते टॅक्स फ्री करू शकतं. महानगरपालिकेकडे अधिकार दिलाय की बाबा जर मूवी आपल्या एरियातली असेल तर त्याला टॅक्स फ्री करा. जसं काही दिवसांच्या अगोदर एक मूवी आला होता, महात्मा फुले, प्रतीक गांधीचा. तुम्ही पाहतच नाही. हा, तो राज्य सरकारने काय केला होता? टॅक्स फ्री केला होता. म्हणजे काय, जी तिकीट असेल तीच भरायची, त्याच्यावर तुम्हाला टॅक्स लागणार नाही. म्हणजे तिकीटचे रेट काय होईल? कमी येईल. तुम्ही जीएसटी वगैरे माहिती आहे तुम्हाला? आता जीएसटी आता कमी केलं म्हणून काही वस्तू स्वस्त झाल्या. जीएसटी म्हणजे गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. व्हेरी गुड. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता हे जर तुम्ही बघितलं असेल तर याचे जीएसटीचे रेट्स काय केले? आता कमी केले, बरोबर. असंच काय झालं, म्हणून वस्तू काय झाल्या? स्वस्त झाल्या. पहिले 18% टॅक्स होता, आता 5% झाला. तर महानगरपालिका कधी काय काय करते की तुमच्या एरियामध्ये सुख सुविधा चांगल्या पोहोचाव्या. जसं इथे बाजूला गार्डन आहे, बरोबर. गार्डन मध्ये गेलो का आपण बरोबर झाडाच्या मागे लपतो, तिला घेऊन, नाही का? अच्छा, त्याला घेऊन. पण गेला ना गार्डन मध्ये तर नाही, तुम्ही गेलेच नाही कधी गार्डन मध्ये. हे बाजूचं गार्डन आहे ना इथे, आपल्या स्मशानभूमीच्या बाजूचं गार्डन. हा ना, स्मशानभूमीच्या बाजूलाच आहे ना. हा, तर मुलं तर असले तिथे. मग त्या गार्डनवर कधी मध्ये महानगरपालिकेवर जबाबदारी असतं की त्याचं क्लिनिंग करणं, त्याचं नियोजन करणं. ते त्याच्यावर काहीतरी असं तुमच्यावर फी आकारू शकते. पण आता फ्री आहे. म्हणजे काय, अशा करमणुकीच्या ठिकाणी आहे, तुम्हाला फी आकारायची आहे. तर हे जे आहे हे कुठे दिलं आहे माहिती आहे का? इथे 243X मध्ये, की कर लावण्याचा अधिकार. महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कर लावण्याचा अधिकार कुठे आहे? इथे. आणि ग्रामपंचायतीमध्ये कर लावण्याचा अधिकार कुठे आहे? या इथे. गावामध्ये 4 कंपल्सरी टॅक्स असतात. एक पाणीपट्टी, दुसरं विशेष पाणीपट्टी, तिसरं गावातील इमारती, वस्तू, आणि चौथं काय असते? ग्राम निधीतून ज्या कामासाठी खर्च केला जाईल त्याच्यावर टॅक्स लावणं, म्हणजे कंपल्सरी टॅक्स. सामान्य पाणीपट्टी म्हणजे तुमचा हँडपंप, जिथे गावातील जोडपे जमतात. गावातील जोडपे नाही माहित, हँडपंप आहे तुमच्या गावात, तिथे जायचं संध्याकाळी आणि सकाळी. तर तिथे आपल्यासारखे पोरं बसलेले असतात, कारण की ज्या गावातील मुली आहेत तिथे काय येतात? पाणी भरायला येतात. मी नाही करायचो, पण माझ्या गावातील जे माझे मित्र आहेत ते सांगतात आम्हाला की आम्ही आता इथे बसलोय, तुझी वहिनी आली आहे. हा, म्हणून मला असं वाटतं की गावातील जे जुडपे जुळण्याचं ठिकाण म्हणजे हापसी, त्याला काय म्हणतात?
सामान्य पाणीपट्टी. आणि विशेष पाणीपट्टी म्हणजे काय, गावामध्ये तुमच्या घरी डायरेक्ट नळ आला असेल, आला का, त्याला विशेष पाणीपट्टी म्हणतात. किंवा आरो आला असेल त्याला विशेष पाणीपट्टी. हे कंपल्सरी टॅक्सेशन आहे. एवढं समजलं. आता हे लावण्याचा अधिकार कोणत्या कलमनुसार आहे, 243 असंच जर तुम्हाला शहरी भागांमध्ये करायचं असेल तर कुठे आहे, 243 मध्ये. समजलं इथपर्यंत. आय म्हणजे फायनान्स, या आय वरून हा स्टेट फायनान्स कमिशन. आता तुम्ही सांगा मला, याला मराठीमध्ये म्हणतात राज्य वित्त आयोग. तर इथे काय दिलं असेल सांगा बरं तुम्ही. सेम राज्य वित्त आयोग. मी फक्त या कलमा पाठ करत आहो, म्हणजे पाठ समजून घेत आहो, आणि या कलमा ऑटोमॅटिक लागत आहे. राज्य वित्त आयोग. ऑटोमॅटिक लागत आहे. राज्य वित्त आयोग म्हणजे राज्य सरकार या ग्रामपंचायतींना किती पैसा देईल या संदर्भातल्या तरतुदी कुठे दिल्या आहे, 243 आय मध्ये. हा प्रश्न अनेकदा विचारलेला आहे, अनेकदा म्हणजे अनेकदा. राज्य वित्त आयोगाची स्थापना, या राज्य वित्त आयोगाची स्थापना कोणत्या अमेंडमेंट नुसार झाली, तर कोणतं अमेंडमेंट येईल, इकडे 73 आणि इकडे 74. 74व्या अमेंडमेंट नुसार कोणता राज्य वित्त 74व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोग स्थापन केलं, त्याला कलम कोणती दिली आहे, 243 आणि जर विचारलं 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्य वित्त आयोगाला कलम कोणती दिली, तर कोणती आहे, 243 आय. कसं लक्षात ठेवलं, हा आय आणि हा आय. समजलं इथपर्यंत, समजलं. पुढे आलो. जे इथे आहे लेखा परीक्षण. लेखा परीक्षण करणे म्हणजे ऑडिट करणे. बरोबर. आता इथे सांगा, इथे काय असेल झेड मध्ये, तुम्ही सांगा मला. लेखा परीक्षण करणे इथे, इथे काय असेल, सेम लेखा परीक्षण करणे. पण हे कोणाचं लेखा परीक्षण करेल इथे, महानगरपालिकेचं. अरे वा. लेखा परीक्षण करणे. आता थोडस मी तुम्हाला हे समजून सांगतो. 243 जे मध्ये लेखा परीक्षण कसं लक्षात ठेवायचं. तुम्हाला माहित आहे का, तुमच्या देशामध्ये एक बॉडी आहे कॅग नावाची, याला महालेखा परीक्षक म्हणतात. संविधानाच्या 5व्या भागामध्ये कलम नंबर 148 to 151 मध्ये महालेखा परीक्षक. महालेखा परीक्षक म्हणजे कॅग, कंप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, एक पद आहे. असं रिझन असं पकडलं जातं की 2014 मध्ये सरकार पडण्याचं वन ऑफ द रिझन आहे, वन ऑफ द रिझन म्हणजे कॅग. की हे कॅग काय करतं, भारत सरकारचं ऑडिट करतं. जसं आपल्याला घरून पैसे येतं महिन्याचे, तर महिन्याच्या एंड पर्यंत आपण स्वतःच ऑडिट करतो. किंवा 10,000 पाठवले पण गेले कुठं, 5,000 3-4 हजार रूम रेंट मध्ये, 2-3 हजार रुपये खाण्यापिण्यामध्ये, आणि बाकीचे 3-4 हजार कुठे गायब होते माहित पडत महिन्याच्या अखेरीस. मग आपण ऑडिट करतो, साला मागच्या महिन्यामध्ये कुठे गेले समजलं नाही, या महिन्यामध्ये कोणाला दिले का, याला दिले का, त्याला दिले का, विचार करतो. ऑडिट करतो ना आपण स्वतःच. नसेल करा तर करा. डेली किती पैसे खर्च होते माहित होईल आपल्याला. डेली किती आपण चहा पितो, कोणासोबत चहा पितो, कोणाला किती देतो माहिती पडेल आपल्याला. बरोबर. तर हे आपल्याला एक आपलं ऑडिट होईल. असंच आपल्या देशाचं ऑडिट करण्याची जबाबदारी कोणाची आहे, कॅगची. सरकार कुठे पैसा लावतं आणि कुठून पैसा काय करतं आपल्या जवळ घेतं. जसं तुम्ही कधी मध्ये ऐकलं असेल 2G स्कॅम, ऐकलं का, नाही. 3G स्कॅम नाही. स्पेक्ट्रम घोटाळा, स्पेक्ट्रम घोटाळा नाही. कोल घोटाळा, आता इथेनॉल घोटाळा नाही, काहीच नाही. चारा घोटाळा, फॉडर स्कॅम, फॉडर स्कॅम, चारा म्हणजे फॉडर नाही ऐकलं, काहीच नाही. चारा ऐकलं, हा ठीक. आता याच्यावर आता सरकार काय करतं, हे जे कॅग बॉडी आहे हे हिचं काम काय, सरकार जिथून पैसा कमवतं त्याच्यावर ऑडिट घेणं, सरकार जिथे पैसा लावेल त्याच्यावर ऑडिट घेणं.
म्हणजे सरकारनं योग्य पद्धतीने पैसे कमावले आहे किंवा पैसे लावले आहे, एक्सपेंडिचर केले आहे, हे काम कोणाचं आहे? कॅगचं, म्हणजेच महालेखा परीक्षकचं. असं म्हटलं जातं आपल्या संविधानाचे 4 आधारस्तंभ आहे. 4, 3 तर तुम्हाला माहित असेल. काय? कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ, ते वेगळे आधारस्तंभ. आणि हे जे आहेत याला पॉवरफुल आधारस्तंभ विथ वॉचडॉग म्हणून ओळखले जातात. वॉच डॉग म्हणजे आपल्या संविधानाचे संरक्षण करते. 4 आहे. एक आहे कॅग, याला महालेखा परीक्षक म्हणतात. दुसरं आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे ऑलमोस्ट आता गव्हर्नमेंटच्या हातात गेलाय पूर्ण. त्यानंतर आहे तिसरं सुप्रीम कोर्ट, आणि चौथं आहे युपीएससी, म्हणजे आपण सिव्हिल सर्वंट. युपीएससी, एमपीएससी हे आपल्या संविधानाचे काय रक्षण करते आहेत 4 लोक. त्यापैकी वन ऑफ दी मोस्ट इम्पॉर्टंट बॉडी म्हणजे कॅग. या बॉडीला भारतीय संविधानामधली सर्वात महत्वाची बॉडी असं संबोधलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मग याचं काम काय? काय काम याचं? लेखापरीक्षण करणे पूर्ण भारताचं. आता हे जी आहे आणि जे जी आहे, जी आणि जे असं काहीतरी तुम्ही लक्षात ठेवा. जे मध्ये काय आहे? लेखापरीक्षण करणं. म्हणून जे मध्ये सुद्धा काय असणार आहे? लेखापरीक्षण करणं. हे कोणाचं करतं? ग्रामपंचायतीचं. हे कोणाचं करेल? शहरी भागाचं, नगर परिषद, नगर पंचायत आणि महानगरपालिका. के फॉर किरण के फॉर कमिशन. के फॉर कमिशन. कमिशनचं स्पेलिंग वेगळं आहे, सी वरून येतं, पण आपण लक्षात ठेवू कमिशन. के म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन. इलेक्शन कमिशन. इथे काय असेल तुम्ही सांगा बरं मला. महानगरपालिकेमध्ये ZA मध्ये सांगा ना. बस, राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोग कोणत्या अमेंडमेंट नुसार स्थापन झालं असेल? हे कोणत्या अमेंडमेंट नुसार? 74व्या. हे कोणत्या अमेंडमेंट नुसार? 73व्या. याला कलम कोणती आहे? 243 के, स्टेट इलेक्शन कमिशन. म्हणजे आता जे ग्रामपंचायतीची बॉडी बनली होती, रचना केली होती, ही कोणी करून आणली असेल? राज्य निवडणूक आयोगाने. महानगरपालिकेमध्ये कोणी करून आणलं असेल? राज्य निवडणूक आयोगाने. ठीक आहे, हे झालं. बस 5-10 मिनिटांमध्ये संपून जाणार आहे. एल फॉर लूट. तुमच्याकडे लहान मुलांची लूट होते का? लहान मुलांची असं फेकलं, लहान मुलाला नाही फेकलं, चॉकलेट फेकलं तर त्याच्या अंगावर, लहान मुलं नाही का, मुलं, छोटे मुलं त्याच्या अंगावर चॉकलेट फेकतात, त्याला काय म्हणतात? महिलांना माहिती असेल. नाही, तुमच्या घरी लहान मुलं नाही आहे का? अच्छा. मला सख्या 7 बहिणी आहे, प्रत्येक बहिणीची 3-3 पोरं. आमच्या घरी ना असा काही एखादी सण असला तर मुलाला एका पाठावर बसवतात आणि त्याच्या अंगावर चॉकलेट फेकतात. मग काही छोटे मुलं त्याच्या अंगावर ते चॉकलेट पकडायला, हा कधी होतं, आय थिंक संक्रांतीला काहीतरी होतंय. संक्रांतीला लहान मुलाला बसवतात आणि मग लहान मुलं तुमच्या घरी आले का मग ते चॉकलेट फेकतात वरती, मग त्याचे लहान मुलं चॉकलेट वेचतात. असं नाही हो तुमच्याकडे? नाही पाहिलं तुम्ही? ठीक नाही. त्याला काय म्हणतात? लूट. त्याला काय म्हणतात? लूट. काय म्हणतात? लूट. लहान मुलांची लूट करणे. तर कलम नंबर 243 मध्ये काय दिलाय? लूट. लूट म्हणजे काय? युटी म्हणजे युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरी. 243 मध्ये सांगितलं आहे केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंचायती राज लावायची कशी. काय दिलाय 243 मध्ये? केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंचायती राज लावायची कशी. आता मला सांगा AB किंवा ZB मध्ये काय दिलं असेल? तुम्ही सांगा मला. याच्या एक्झॅक्टली अपोजिट आहे. काय दिलं असेल? केंद्रशासित प्रदेशांमध्ये महानगरपालिका लावायची कशी. केंद्रशासित प्रदेशांमध्ये महानगरपालिका लावायची कशी. यम म्हणजे एक्झम्प्टेड एरिया. एक्झम्प्टेड एरिया इथे येतं ज्या ठिकाणी पंचायत राज लागत नाही तो एरिया.
ज्या ठिकाणी पंचायत राज लागत नाही असा एरिया, लागत नाही असा एरिया. आता तुम्ही सांगा इथे काय असेल ZC मध्ये, ज्या ठिकाणी महानगरपालिका लागत नाही असा एरिया. यम मध्ये एक्झम्प्टेड, एक्झम्प्टेड म्हणजे न लागणे, ज्या ठिकाणी पंचायत राज लागत नाही असा एरिया. इथे काय असेल ZC मध्ये, ज्या ठिकाणी महानगरपालिका लागत नाही असा एरिया. यन मध्ये सांगितलंय हा जो कायदा बनला, ही जी अमेंडमेंट झाली 1992 ला आणि इम्प्लिमेंट झाली 1993 ला, तर याच्या अगोदर सुद्धा कायदे बनले होते भारतामध्ये पंचायत राजसाठी. तर कलम नंबर 243 यन मध्ये सांगितलंय जे प्री एक्झिस्टिंग लॉज आहे त्यांना काय ठेवा, कंटिन्यू ठेवा, कंटिन्यू ठेवा. जे या कायद्याच्या, या अमेंडमेंटच्या पहिले कायदे योग्य असतील त्याला कंटिन्यू ठेवा आणि सोबत हे सुद्धा इम्प्लिमेंट करा, असं कुठे सांगितलंय यन मध्ये. सेम कुठे सांगितलं असेल, इथे, बरोबर. आणि इथे सांगितलंय ओ मध्ये हायकोर्ट हस्तक्षेप करणार नाही, हस्तक्षेप करणार नाही. इथे काय सांगितलं असेल, हायकोर्ट हस्तक्षेप करणार. या दोन कलम आपण दुसऱ्या पेजवर घेऊ कारण की तुम्हाला हे समजून सांगायचं. बघा आता सगळं समजून जाईल तुम्हाला. 243 यन आणि 243 ओ. इथे काय लिहिलं आपण, 243 सांगा बरं, ZD, 243 ZE, 243 ZF, 243 Z. आता तुम्हाला थोडासा चेंज करायचा आहे. या दोन कलमांना असं पकडून डायरेक्टली वरत न्यायचं आणि या दोन कलमांना खाली न्यायचं. म्हणजे बघा मी सरळ याला रफ करतो, बरोबर, सरळ रफ करतो. वरच्या दोन कलमावरती खालच्या वरती लिहितो आणि वरच्या खाली लिहितो. 243 खालच्या करतो F आणि G, AG किंवा ZG, ABCDEF. बरोबर. आणि खाली लिहितो 243 ZD आणि 243 ZE. हे समजलं का? खालच्या वर केल्या आणि वरच्या खाली गेल्या. 243 N मध्ये सांगितलं आहे कंटिन्यू ठेवा कायदे, जे पहिले कायदे असेल त्याला कंटिन्यू ठेवा. सेम कुठे मेन्शन केलाय, इथे कंटिन्यू ठेवा, जे पहिले कायदे असेल ते कंटिन्यू ठेवा. ओ मध्ये सांगितलंय हायकोर्ट हस्तक्षेप करणार नाही पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये. आणि सेम इथे सांगितलेलं आहे पंचायत राजच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हायकोर्ट हस्तक्षेप करणार. आता या दोन कलमा उरल्या, तर या दोन कलमामध्ये सांगितलंय D फॉर डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन समिती. अनेकदा प्रश्नाला MPSC असू द्या, UPSC असू द्या, कंबाईन असू द्या, कोणत्याही एक्झामला विचारतात. D मध्ये काय, ZD मध्ये डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी म्हणजे जिल्हा नियोजन समिती. आणि आता जिल्हा संपला, इथे काय असेल मग, महानगरपालिका नियोजन समिती, महानगरपालिका नियोजन समिती. या होत्या कलमा. पण एकदा तुम्हाला मी पुन्हा रिवाइज करून देतो, थोडंसं लक्षात येईल आणि तुम्ही घरी जाऊन करा, हे पूर्ण पाठ होऊन जाईल. बघा खूप सोपं आहे. सर्वात पहिले काय केलं आपण, सगळ्या कलमा एक सोबत लिहून घेतल्या, पॅरलली एक सोबत लिहून घेतल्या. लिहून घेतल्यानंतर 243 समोर काय आला पाहिजे, P. 243च्या A समोरच्या काय आला काय पाहिजे, S. काय केलं आपण, S ला खालून वरती आणलं, बाकी जसंच्या तसं लिहिलं. 243 मध्ये काय सांगितलं होतं, पंचायती राजची व्याख्या. इकडे कोणता आहे, शहरी भाग, म्हणजे शहरी भागाची व्याख्या. ए मध्ये ग्रामसभा, ग्रामीण भागामध्ये ग्रामसभा असेल, शहरी भागांमध्ये काय असेल, प्रभाग समिती.
सी बी फॉर बॉडी, कोणाची बॉडी? पंचायत राजची बॉडी. इकडे कोणाची बॉडी असेल? शहरी भागाची म्हणजे महानगरपालिकेची बॉडी. सी फॉर कंपोजिशन, म्हणजे हे जे तयार झालेली बॉडी याची रचना कशी करायची हे कुठे दिलंय? सी मध्ये. सेम कुठे लिहिलं असेल? आर मध्ये, शहरी भागांसाठी. मग आलो डी. डी फॉर डायरेक्ट, आपला डी फॉर डॉक्टर, म्हणून आर वरून रिझर्वेशन म्हणजे आरक्षण. ग्रामीण भागामध्ये आरक्षण 243D नुसार देतं आणि शहरी भागामध्ये आरक्षण 243T नुसार देतो. इथे 243E, 243E मध्ये दिलाय ड्युरेशन म्हणजे कालावधी. इथे कोणाचा कालावधी असेल? शहरी भागाचा. त्याच्यानंतर इथे 243F मध्ये डिस्क्वालिफिकेशन म्हणजे अपात्रता, ग्रामीण भागाची, इकडे शहरी भागाची. त्याच्यानंतर 243G, जी मध्ये जिनियस, पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी, किती विषय आहे? 29. इकडे किती विषय आहे? 18. सेम कलमा केल्या आपण, काहीच केलं नाही, फक्त हे पाठ करत गेलो, ते ऑटोमॅटिक लागलं. एच मध्ये कर लावण्याचा अधिकार कुठे? ग्रामीण भागामध्ये, तिकडे शहरी भागांमध्ये. आय वरून फायनान्स म्हणजे राज्य वित्त आयोग, तिकडे सुद्धा राज्य वित्त आयोग. इथे जे म्हणजे लेखा परीक्षण करणे, कॅग वरून लक्षात ठेवलं, तिकडे सुद्धा झेड मध्ये लेखा परीक्षण करणे. इथे 243K स्टेट इलेक्शन कमिशन म्हणजे राज्य निवडणूक आयोग, तिकडे. त्याच्यानंतर बघितलं आपण एल मध्ये लूट, म्हणजे एल वरून लक्षात ठेवलं आपण लूट म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमध्ये पंचायत राज लावायचं कसं. इथे सुद्धा काय असेल? झेडबी मध्ये महानगरपालिका कशी लावायची पंचायती राज क्षेत्रामध्ये. यम, ज्या ठिकाणी पंचायती राज लागत नाही तसे एक्झम्प्टेड क्षेत्र. इथे ज्या ठिकाणी महानगरपालिका लागत नाही तसे क्षेत्र. यन म्हणजे काय? 1993 मध्ये हा जो कायदा झाला त्याच्या पहिलेचे जे कायदे असेल त्याला सुद्धा कंटिन्यू ठेवा आणि सोबत आताचे सुद्धा पुढे न्या. नंतर ओ, हायकोर्ट हस्तक्षेप करणार नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये. मग मी काय केलं? याला सेपरेटली वेगळ्या पेज मध्ये मांडला. 243N ओ, खालच्या कलमा वरती घेतल्या, वरच्या खाली आणल्या. सेम यन मध्ये जे दिलं असेल ते AF किंवा ZF दिलं, कंटिन्युअन्स ऑफ प्री एक्झिस्टिंग लॉज. इथे ओ, हायकोर्ट हस्तक्षेप करणार नाही, इथे सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हायकोर्ट हस्तक्षेप करणार नाही. नंतर 243D, डी वरून डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी, जिल्हा नियोजन समिती. 243C मध्ये महानगरपालिका नियोजन समिती. हे असं महानगर